प्रेक्षकांनो मालिकेचा जबरदस्त प्रोमो आउट झालेला आहे. हो, आता इकडे सत्याचा विजय झालाय आणि असत्याचा हार झालेली आहे. प्रेक्षकांनो, जो महिपत आतापर्यंत नागराज, प्रिया यांची साथ देतोय, त्या महिपतचा जीव वाचवलाय अर्जुनने. हो, स्वप्नात नाही तर सत्यात. आणि त्या महिपतचा अर्जुनने जीव वाचवल्यामुळे आता प्रेक्षकांनो, अर्जुनला सगळं सत्य महिपतने सांगितलेलं आहे. सायली खरी तन्वी असल्याचं. कारण मरणाच्या दारामध्ये माणसाला सगळ्या गोष्टी अशा क्रिस्टल क्लिअर दिसतात आणि त्याच वेळेला महिपतला अंदाज आलेला आहे की आपल्याला मारण्यासाठी आपलीच माणसं टपून बसलेत, तर वाचवणारा मात्र अर्जुन सुभेदार आहे. मग काय, मग कोणतीही पर्वा न करता त्याच्यामधला चांगला माणूस जागा होत त्यांनी आता सायलीच खरी तन्वी आहे, कशी खरी तन्वी आहे, पुराव्या सकट सगळं सांगितलंय. सविस्तर काय घडलंय, अर्जुन तिकडे कसा पोचलाय, त्याला कसं वाचवलंय, सगळं सचिनचं सत्य तर समोर आलेलं आहे. प्रेक्षकांनो, आपण पाहिलंय सचिनचं सत्य समोर आल्यावरती अर्जुन त्याला घराबाहेर हकलवून द्यायला निघालेला आहे. पण पण प्रेक्षकांनो, ज्या वेळेला अर्जुन त्याला हकलून द्यायला निघालाय त्यावेळेला पूर्णाजी आलेली आहे आणि पूर्णाजी म्हणते, थांब अर्जुन, याला हकलून देण्यात काहीच अर्थ नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आता आपण याला अशी शिक्षा द्यायची आहे की ही शिक्षा त्याच्यासाठी कारणीभूत असणार आहे. कोणती मुलगी आहे ते सत्य शोधून आम्हाला सांग आणि तोपर्यंत आमच्या कुटुंबात काही सामील व्हायचं नाहीये. ती मुलगीला समोर आण आमच्या, असं म्हणत आता मात्र खूप मोठी कोंडी झालेली आहे. ती म्हणजे आता सचिनची. त्यानंतर सचिन आता अस्मिताला लाडीगुडी लावण्याचा प्रयत्न करतोय. अस्मिता, ऐक ना, पूर्णाजीला सांग ना, मी यापुढे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या मुलीला भेटणार नाही. आता कशाला हवेत या सगळ्या कुरघोडी, त्या मुलीचा नाद मी सोडलाय, मी सगळं विसरून जाईन. मी खरं सांगू का, तर मला पैशाची गरज होती आणि त्यासाठी मी हे सगळं करत होतो, ती मला पैसे देत होती. असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे अस्मिता चिडते आणि तुला पैसे कमवायला, म्हणजे तू पैसे कमवतोस ना, इकडे तर तुझे काही पैसे देणं पण होत नाही. मी इकडे आता माझ्या माहेरी जाते, सगळा खर्च माहेरी चालतो आणि तुझ्या घरी तुला काही द्यायला लागत नाही, मग तुझ्या पैशांचं काय करतोस? त्यावरती तो म्हणतो, ऐक ना, मी कर्जबाजारी आहे आणि तीच मुलगी मला आता कर्ज देणार होती म्हणून मी तिच्याशी. अस्मिता म्हणते, ते काही माहित नाही, या विषयासंदर्भात माझ्याशी बोलू नको. मी पूर्णपणे पूर्णाजीची सहमत आहे. ती कोण मुलगी आहे, ती काय मुलगी आहे, तिचं सत्य आमच्या समोर आण आणि त्यानंतर मग आता काय तुला करायचं ते कर, असं म्हणत प्रेक्षकांनो अस्मिता बे हात. इकडे प्रेक्षकांनो, प्रतिमा सुमनला सांगतीये की सुमन, हे बघ, म्हणजे रविराज, हे बघ, तू एक काम कर, नागराजचं जे काही पाठलाग करायचं ना ते आम्हाला सांगून जात जा ना, तू असं कोणत्याही ठिकाणी जाऊ नको. सायली तुला म्हटली ना की तू आता असं रिस्क काही घेऊ नको. यावरती ती मनातल्या मनात म्हणते आहे, काय सांगू वहिनी तुम्हाला मी, काय माझं अवस्था होते आहे ती. नवरा आता माझ्या वहिनीच्या आणि दिराच्या जीवावरती उठलाय, हे सत्य माहीत असून सुद्धा आता मी काही गप्प बसायचंय का? तुम्हीच सांगा मला. मी खरं सांगते तर आता मला, म्हणजे ती मनातल्या मनातच म्हणते प्रेक्षकांनो, जोपर्यंत मी आता न्याय मिळवून देत नाहीये ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही, असा तिने निर्णय घेतलाय. आणि ती काहीही झालं तरी नागराजचा पाठलाग करताना तिला एके दिवशी लक्षात आले की नागराज असा कुठेतरी ठिकाणी फोन करतोय की काय रे, तो माणूस आहे ना तिकडे, गेला नाही ना कुठे, असं म्हणत तो आता कॉल करतोय आणि म्हणून ती आता पाठलाग करायला त्याचा निघालेली आहे. ज्या वेळेला ती आता पाठलाग करण्यासाठी निघाले प्रेक्षकांनो, त्याच वेळेला तो गेलाय महिपत. इकडे तोपर्यंत महिपतच्या माणसाने फोन करून साक्षीला सांगितलंय की साक्षी मॅडम, अहो, म्हणजे आपल्या गोडाऊनमध्ये कोणीतरी माणसाला सरांनी ठेवलेलं आहे, मला नागराज काकांनी त्याच्यावरती लक्ष ठेवायला सांगितलंय. यावरती साक्षीला तर याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये आणि त्यामुळे साक्षी तर पूर्णपणे याच्यामधून अनभिज्ञ आहे आणि ती म्हणते कोण माणूस आणि तिला का कोणास ठाऊक. आता इकडे हे झालेलं आहे की नाही, काहीतरी गडबड आहे, कोणत्या गोडाऊनला, मी तिकडे येते, असं म्हणत साक्षी आता तिकडे जायला निघालेली आहे. यावरती लगेचच आता मात्र सुमन, आपण पाहिलं प्रोमो मध्ये, पाठलाग करत नागराजचा आलेली आहे आणि तिने महिपतला किडनॅप केल्याचं पाहिलंय आणि तिला सायलीचं वाक्य आठवलंय, काही झालं तरी सुमन काकू, तुम्ही कुठेही गेलात ना तरी सुद्धा आम्हाला काय, कुठे चाललात, काय चाललात, या सगळ्याच्या संदर्भातली माहिती तुम्ही कळवत चला, त्या स्वतःच्या जीवाला धोका करून घेऊ नका. आणि त्यामुळे लगेचच ती सायलीला कॉल लावते, कारण तिने पाहिलेलं आहे
की महिपतला नागराज धमकी देतोय. मग सायलीला मात्र इकडे आता सायली आणि सगळेजण सण साजरा करतायत आणि त्याच्यामध्ये अश्विन सामील झालाय. आता खरं तर अश्विन टोटली बदललाय. पण इथे आपल्याला प्रिया दिसत नाहीये ना सचिन. सचिनला तर आता इकडे घरातनं बेदखलच केलेलं आहे. पण पण आता प्रियाची पण हक्कलपट्टी म्हणजे प्रियाला पण थोडक्यात इग्नोर केलेलं आहे. बरं आता हे सगळं चालू असताना लगेचच सुमनचा फोन आल्यावरती सायली आता फोन उचलते. फोन उचलल्यावरती सुमन सांगायला लागते, मी जे लोकेशन पाठवते त्या लोकेशनवरती लवकरात लवकर एकटी नको येऊस. म्हणजे अर्जुनला घेऊन ये. यावरती ती म्हणते, काय झालंय? तुम्ही इतक्या का घाबरलात? यावरती ती सांगायला लागते, तू ये. इकडे जे भयंकर दृश्य मी पाहिलंय ना, म्हणजे मी त्याची कल्पनाच करू शकत नाही. मलाच कळत नाहीये हे दृश्य खरं आहे की खोटं आहे. सायली म्हणते, का इकडे महिपत शिकरे आहे. हो, पण तो महिपत शिकरे आहे की नाही याच्याबद्दल शंका वाटते मला. त्यावरती आता सायली म्हणते, का? त्यावरती ती सांगते, तो एका अशा अवस्थेमध्ये आहे की त्याला ह्यांनी बांधून ठेवलंय. कसं शक्य आहे? यावरती आता इकडे लगेचच ती सांगायला लागते, काय बोलताय तुम्ही? हे असं बांधून ठेवलंय? नाही नाही, काहीतरी गडबड झालेली आहे. मला काय वाटतं माहितीये का, तुम्ही लोकेशन सेंड करा. यावरती ती सांगते, ठीक आहे, पण तू एकटी येऊ नकोस, कारण इथे डेंजर आहे सगळं. मला स्वतःलाच भीती वाटते. त्यावरती तिला आता सांगायला लागते लगेचच सायली, की हे बघ, एक काम करा सुमन काकू, तुम्ही आता तिकडे लपून बसा. तुम्ही अजिबात कुणाला दिसू नका आणि काहीही बघायला जाऊ नका, कारण तुमच्या जीवाला तर आता खूपच मोठा धोका आहे. असं म्हटल्यावरती ती सांगते, ठीक आहे, पण तुम्ही लवकर या. अर्जुन आणि सायली न्यू इयरची पार्टी सोडून आता प्रेक्षकांनो इकडे आता साक्षीने सचिनला बोलवले. सचिन म्हणतो, हे बघ, मला ना खरं तर खूप मोठा प्रॉब्लेम वाटतोय. आणि सचिन तिला सांगतोय, मला तुझं सत्य समजलंय. त्यावरती साक्षी म्हणते, कसलं सत्य? त्यावरती सचिन तिला सांगतोय, की साक्षी शिकरे, तुझे वडील महिपत शिकरे गायब आहेत ना? साक्षी गडबडले, काय बोलतोयस तू? तुला कसं माहिती? यावरती तो म्हणतो, मला सगळं माहिती आहे, पण मला पैशांची गरज आहे. प्रेक्षकांनो, हा सचिन किती नालायक आहे. साक्षीचा वापर करून घेतला. म्हणजे आतापर्यंत आपल्याला असं वाटतंय की हा साक्षीचा म्हणजे साक्षी याचा वापर करते बाहेर जाण्यासाठी, पण हा किती कफल्लक आहे. तो तिच्याकडून तिची खरी ओळख व्हायला पैसे मागतोय. आणि त्यावेळेस ती म्हणते, तुला पैसे हवेत? तू तर येणार आहे. तो म्हणतो, मी कर्जामध्ये पुरा डुबलोय. तुला जर का वाटत असेल की हे इकडून म्हणून तू मला हे केलंयस ना, की तुला इथून सोडून जायचं आहे देश, तर तू एक काम कर, तुझा पैसा आणि माझी NRI ची हे, चल इकडून जाऊया निघून. राहू दे ह्या सगळ्यांना इथेच. यावरती ती म्हणते, राहू दे सगळ्यांना म्हणजे? तो सांगतो, माझा एक पास्ट आहे, पण तुला त्याच्याशी काही देणं घेणं असायला नको. माझ्याकडे तिकडचा विजा आहे, तिकडचं कार्ड आहे. त्यामुळे तू तिकडे सुखात राहू शकतेस. साक्षीला दुसरं काय पाहिजे? साक्षी सांगते, पण एकदा अण्णांची भेट होऊ दे. अण्णांची भेट झाली की तडक आपण निघूया. असं म्हटल्यावरती ह्या दोघांचं ठरतं. इतका नालायक सचिन, पैशासाठी तो आता साक्षीचा वापर करतोय आणि साक्षीला सुद्धा देश सोडून जायचंय. अण्णा सापडले की झालं. इकडे आता नागराज सांगतोय, हे बघ, हा व्हिडिओ बघ. आणि असं म्हणत तो साक्षीचा व्हिडिओ दाखवतोय. ज्या वेळेला साक्षीचा व्हिडिओ तो महिपतला दाखवतो, महिपतच्या पायाखालची जमीन हादरते. कारण कारण आत्तापर्यंत कोणत्याही परिस्थितीला महिपत घाबरत नाहीये. पण पण आता घाबरलाय तो म्हणजे तो आपल्या मुलीच्या ह्याला. कारण काहीही झालं तर आता म्हणजे मुलगी आपली अशा अडचणीत अडकलेली बघून तो घाबरलाय. प्रियाने तो व्हिडिओ बनवलाय. कारण त्याच्यामध्ये आता इकडे साक्षी सांगत आहे, की आज इथे पोलीस आले होते, प्रियाने मला वाचवलंय. त्यावरती आता नागराज सांगतो, तुला काय वाटतंय? प्रिया खरंच त्याला वाचवायला गेली होती तिला? अरे, प्रिया तिला अडकवेल. त्यामुळे महिपत, एक काम कर, तू कबूल कर की तू माझं नाव घेणार नाहीस आणि तू आपल्याशी डील कर. महिपत म्हणतोय, हे बघा नागराजचे, काय गॅरंटी आहे तुमची की मी तुम्हाला हे करेन, पण तुम्ही मला म्हणजे सोडाल म्हणून? काय गॅरंटी आहे? तो सांगतो, अरे आपलं डील आहे ना, नाहीतर तुझ्या पोरीला जेलमध्ये टाकेन. आता महिपतला सगळ्यात मोठं लक्षात आलेलं आहे की नागराज आपल्याला हे गेम करतोय आणि त्यासाठी आपल्याला आपल्या मुलीला वाचवण्यासाठी वेगळा काहीतरी प्लॅनिंग करायला पाहिजे. मला इथून पळायलाच पाहिजे. आज काहीही झालं तरी मी इथून पळणार. आणि प्रेक्षकांनो, आपण पाहिलंय की साक्षी सुद्धा त्या गोडाऊनकडे यायला निघालेली आहे. महिपतने मनातल्या मनात प्लॅनिंग केलंय पळायचं. तिकडून अर्जुन आलाय महिपतला सोडून. आता अर्जुन आणि सायली त्या लोकेशनवरती आलेले आहेत. ज्या वेळेला त्या लोकेशनवरती आता इकडे अर्जुन सायली आलेले आहेत आणि त्याच वेळेला अर्जुन म्हणतो, हेच लोकेशन पाठवलं होतं? यावरती सायली म्हणते, हो सर, हेच लोकेशन पाठवलं होतं. आणि त्यानंतर मग आता अर्जुन म्हणतो, हे तर महिपतचं गोडाऊन आहे, मग या गोडाऊनमध्ये महिपत कसा काय? यावरती ती सांगते, नाही, मला काहीच कळायला मार्ग नाहीये. म्हणजे कधीही काहीही होऊ शकतं. मी तुम्हाला सांगू का, नागराज काका हे आता काही करू शकतात. मला तर असं वाटतंय की आपण या सगळ्यामध्ये आता आतमध्ये जाऊया, कारण काही झालं
झालं ना तरी सुद्धा आतमध्ये महिपत असेल असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो थांब, असा आपण कुणावरती पण आंधळा विश्वास ठेवून चालणार नाहीये. थांब जरा आधी शहानिशा करून घेऊ आणि त्यानंतर मग आता प्रेक्षकांनो नागराजला साधारण अंदाज आलाय कुणीतरी बाहेर आहे आणि तो आता बाहेर आलाय. पाहिलंय तर काय त्याला सुमन दिसले आणि त्यानंतर त्याने त्याच्या माणसाला सांगितले जा तिला आत्ताच्या आत्ता मारणे. आता मात्र सुमन घाबरलेली आहे. सुमन घाबरले आणि ते लोक तिला घाबरवतायत. तू इथे काय करतेस? सुमन पळण्याचा प्रयत्न कर. तोपर्यंत प्रेक्षकांनो साक्षी पण तिकडे पोहोचलेली आहे. साक्षीला तिचा माणूस सांगतोय की हे बघा याच गोडाऊनच्या आतमध्ये कुणाला तरी ठेवण्यात आलेलं आहे. कुणाला ठेवलंय? साक्षी त्याला सांगत आहे मी तिकडे पोचतीये, मी लवकरात लवकर तिकडे पोचायचा प्रयत्न करते असं ती सांगते. आणि त्यानंतर ती आता तिकडे पोहोचायला निघाले. त्याच वेळेला अर्जुन सायली निघालेत. पण त्याच वेळेला महिपतने आपल्या मुलीसाठी खूप मोठा निर्णय घेतलाय. महिपतने ठरवलंय काहीही झालं तरी सुद्धा मी आत्ताच्या आत्ता इथून बाहेर पडणार. आणि महिपत ज्या वेळेला बाहेर पडलाय त्यावेळेला आता त्याच्या माणसांनीच त्याच्यावरती मागून बंदूक चालवले आणि आता जो नागराजने त्याला इशारा दिलेला असतो की महिपतला मारण्याचा, म्हणजे जी आतमध्ये व्यक्ती आहे त्याला मारण्याचा, त्याच पद्धतीने त्या लोकांनी केलेलं आहे. खरं तर त्या लोकांनी आता इकडे महिपतवरती गोळी झाले. तोपर्यंत अर्जुन तिकडे पाहतोय. अर्जुनने त्याच्याकडे पाहिल्यावरती सोड नागराज काका, सोडा त्यांना, त्यांना सोडा असं म्हटल्यावरती मग आता इकडे महिपत पाहायला लागतो की अर्जुन आलेला आहे आणि त्याला नागराजपेक्षा अर्जुन जवळचा प्रेक्षकांना वाटायला लागलेला आहे. तितक्यात तिकडे सायली सुद्धा आलेली आहे. अर्जुन म्हणतो नागराज काका सोडा त्यांना, नागराज काका सोडा त्यांना असं म्हणत आता अर्जुनने नागराजला त्याला सोडायला लावलंय. त्यावरती महिपत म्हणतो अर्जुन मला ह्याच्या तावडीतून सोडव. तू जर का मला ह्याच्या तावडीतून सोडवलंस तर मी तुला तुझ्या आयुष्यातलं आणि तुझ्या बायकोच्या आयुष्यातलं खूप मोठं सिक्रेट सांगेन. नागराज म्हणतो महिपत महिपत भांड फोडू नकोस, महिपत भांड फोडू नकोस. यावरती अर्जुन सांगायला लागतो सांगा महिपत शेठ सांगा, मी तुमचं पाठराखा आहे, बोला जे काय सांगायचे ते सांगा असं म्हणत अर्जुन. आणि त्यानंतर महिपत सांगतो की 3 सत्य मी तुम्हाला सांगणार आहे, मला पहिले सोडवा. आता नागराज त्याला सांगतोय की अजिबात सांगायचं नाही. त्यावरती लगेचच आता मात्र महिपतने सांगितल्यावरती सायली तिकडे आलेली आहे आणि महिपत आता सायलीकडे प्रेक्षकांनो बोट दाखवतोय. मी तुम्हाला पहिलं सत्य सांगतो की नागराजने आता हा अपघात घडवून आणलेला आहे असं म्हटल्यावर आता इकडे महिपत सांगतोय की ही सायली खरी तन्वी आहे, नागराजने हा अपराध घडवलाय आणि त्याचबरोबर जी तुमच्या घरामध्ये तोतई प्रिया आहे ती प्रिया तर आता कधीच तन्वी नव्हती, ती आता खरी बबली आहे. एकाच वेळेला अनेक सत्य त्याने सगळ्यांच्या समोर धडाधड सांगितलेत आणि प्रेक्षकांनो खूप मोठा धक्का बसलाय. सायली म्हणते खरं सांगताय का तुम्ही? यावरती तो सांगतो काहीही माझ्यावरती आक्षेप घेऊ नका, मी जे सांगतोय ते सगळं खरं आहे. मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला त्याचा प्रूफ देऊ शकतो, हवे असेल तर सांगा. सायली म्हणते काय प्रूफ आहे? तो सांगतो मला या तावडीतून वाचवा, तू खरी तन्वी आहेस, तुझ्या पायावरती तुळशीपत्राची खूण आहे हे इतकं माहितीये तुला? यावरती अर्जुन म्हणतो नाही, तुळशीपत्राची खूण तर प्रियाच्या पायावर आहे. सायली म्हणते नाही अर्जुन सर, माझ्या पायावरती आहे. म्हणजे आता महिपत काहीतरी खरं बोलतोय. ही गोष्ट लक्षात आल्यावरती लगेचच आता इकडे अर्जुनने त्याला तावड्यात आपल्या ताब्यात घेतलेला आहे आणि त्यानंतर नागराजचं काम तमाम होणार. अर्जुनच्या समोर एका झटक्यात अनेक सत्य आलेली आहेत. पुढे काय घडणार रंजक